सर्व विद्यार्थी, पालक, गुरुजनांना ध्येय अकॅडमी मार्फत आपणास स्नेहपूर्वक नमस्कार. आपल्या 5 जानेवारी 2025 ला झालेल्या आयएमएल स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. आपणास या ठिकाणी अडचण येऊ शकते. जे की अडचण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले ते मार्क शो नाही झाले, तर आपण त्या व्हिडिओ मधून पाहून हेल्प सेंटरला आपण त्यांनी प्रतिसाद नोंद करून आपण ते मार्क मिळवू शकतो. परंतु आपल्याला दोन्ही विषयाचे मार्क मिळालेले आहेत, निकालही लागलेला आहे. परंतु आपणास असं वाटते की ह्या पेपरमध्ये मला मार्क कमी पडले आहेत, तर तुम्ही त्यासाठी रिचेक ह्या चा वापर करू शकता. तो कसा पाहायचा आहे यासाठी तुम्हाला मी ते मार्गदर्शन करणार आहे. स्क्रीन शेअर करतो आहे तुम्हाला. त्यामध्ये लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला आपण व्हॉट्सअपला गेल्यानंतर व्हॉट्सअपला लिंक असते, त्या लिंकला क्लिक केलं की डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाला की त्या वेबसाईटच्या खाली फुटरला रिचेक नावाचं ऑप्शन आहे. तुम्ही ह्याला रिचेक केलेला असेल, रिचेक केलेला असेल की इथं तुम्हाला मात्र इथे तुम्हाला रिचेक करण्यासाठी काही चार्जेस तिथं पे करावं लागणार आहे. एक पेपर असो या 2 पेपर असो, तुम्हाला या ठिकाणी 100 रुपीज पे करायचे. इथं स्कॅनर दिलेला आहे. तर तुम्हाला ठिकाणी काय करायचं आहे, अगोदर पहिल्यांदा स्कॅन करायचं आहे. स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, पैसे पे झालेले असतात. ट्रान्झॅक्शन आयडी आहे, जसं की जो ही ट्रान्झॅक्शन आयडी असेल, मी तर माझे जो काही ट्रान्झॅक्शन आयडी असेल तो इथं लिहिलेला आहे. तुम्ही समजा तो जो स्क्रीनशॉट पैशाचा आहे, तो स्क्रीनशॉट इथून चूज करायचा आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉटची फाईल ज्या गॅलरीमध्ये स्क्रीनशॉट आहे तो तिथं मिळेल. आणि तो स्क्रीनशॉट तुम्ही काय करायचा आहे, घ्यायचा आहे. जसं की इथं मी एक स्क्रीनशॉट तुम्हाला घेतलेला आहे. त्यानंतर कोणता पेपर, काय सब्जेक्ट आहे, कुठल्या पेपरचे मार्क वाढवायचे, म्हणजे तुम्हाला अ, अ, कमी पडलेले वाटत आहे, तर इथं लिहायचं आहे. त्या मुलाचा जो बारकोड आहे तो व्यवस्थित लिहा, त्या मुलाचं नाव लिहा, डेट टाका, सेंटर टाका. आणि त्यानंतर बारकोड टाकल्यानंतर तुम्ही अ, जे काही मार्कशीट डाउनलोड केलेलं आहे ते मार्कशीट पण तुम्ही काय करू शकता, जेणेकरून तुमचा पेपर रिजेक्ट करण्यास मदत होणार आहे. ज्यावेळेस आपण सुरुवातीला पेपर या ठिकाणी मार्क पाहिलेले आहेत आणि मार्कशीट तुम्ही ते मार्क अपलोड करायचं आहे. आणि इथं सबमिट रिक्वेस्ट नावाचं tab आहे, तर क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही क्लिक करताच तुम्हाला या ठिकाणी सक्सेसफुलचा मेसेज येईल. आणि ह्याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्यापाशी ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे. मार्क एखाद्या पेपरचे दोन्ही पेपरचे दिसत नसतील तर ते चार्ज नाही, तर पेपर रिचेक करण्यासाठी मात्र चार्जेस आहे. हे रिचेक डायरेक्टली अपडेट आणि पुढील 48 तासामध्ये त्याच लिंकवर त्याच ठिकाणी तुम्हाला, याच्यासाठी कोणताही मेसेज तुम्हाला येणार नाही. 48 हा रिझल्ट ऑटोमॅटिकली आपण तिथं फायनली मार्क आणि तुमचं रिचेक कम्प्लीट झाले असेल. सर्वांना धन्यवाद.